आमचं बाळ 2 महिन्याचं झालंय. बालगुटी वगैरे पाणी वगैरे आम्ही लावलंय नाही. कधीपासून आम्ही सुरुवात करू पाणी लावायला. हे बघा, बाळ जोपर्यंत 6 महिन्याचं होत नाही तोपर्यंत बाळाला वरचं पाणी, वरचं दूध, वरची कुठलीही गुटी किंवा कुठलेही जास्त डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध द्यायचं नाही. ग्राईप वॉटर सुद्धा गरज नसते. बाळाची नॅचरली टेंडन्सी असते आईचं दूध जेव्हा हवं तेव्हा मिळावं. डिमांड अँड सप्लाय म्हणजे जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा ते मागतं, त्याचे सिम्पटम्स दाखवतं आणि तेव्हा आईनं पाजावं. ते 24 तासात कधीही सांगतं. ते दरवेळेला दर 2.5 ते 2 तासाला साधारणतः बाळाला भूक लागायची शक्यता असते. जेवढं बाळ असतं त्या टाइमला तेवढंच दूध बनतं. आपोआप नॅचरल प्रोसेस आहे. पहिले 6 महिन्याची भूक हळूहळू वाढत जाते. जसे पहिले 2 महिन्याचं बाळ आहे तर तुमच्या 2 महिन्याची भूक आहे एवढं त्याला आईला दूध बनणार. दर 2 तासाला बनणार. तेवढ्या वेळाला आईनं पाणी आणि आईनं जेवण वगैरे जेवलं पाहिजे. मग बरोबर त्याचं तेवढं दूध बनून तयार होतं. तेव्हा बाळ उठलं की बरोबर बाळाला पाजायचं. पाजल्यानंतर अर्धा तास ढेकर द्यायला द्यायचा. ढेकर नाही दिला तरी बाळाचं डोकं उंचावर राहील असं बाळ थोपटत ठेवायचं, जेणेकरून बाळाला गुळणी किंवा बाळाच्या जो पोटातनं बाहेर येणारा पदार्थ आहे तो नाकावाटे श्वसन मार्गात जात नाही, ज्याच्यामुळे बाळाच्या श्वसनाला त्रास होऊन श्वास अडकून गुदमरून दगाफटका होत नाही. ओके. बाळ जरी झोपवलं तरी सुद्धा मधून मधून त्याला डोकं उंच ठेवायचं. जरासं बाळाला एकदम फ्लॅट नाही ठेवायचं. कधी ठसका लागला, कधी गुळणी टाकते असं झोपेत पण होतं तर त्याला पटकन तुम्ही बाजूला करून ते त्रास होत नाही. ठीक आहे. बाळाला वरचं पाणी कधी चालू करायचं? बाळ बरोबर 6 महिन्याचं झाल्यावर. वरचं दूध जर आईचं नसेलच अगदी तर वरचं पावडरचं दूध मिळतं, जे बाहेर डायरेक्ट फॉर्म्युला फीड म्हणतात. ते त्या महिन्यानुसार बदलत जातं. जेवढं बाळ होतं त्याचा नंबर असतोय त्यानुसार ते बनवायची टॉनिकचं ते टायमिंग असतं. जर बाळ खूपच लहान असेल तर त्याचं वेगळं मिळतं, प्री नॅन म्हणून असतं. जर बाळ 7व्या-8व्या महिन्यातच झालं तर त्याचं वेगळं. म्हणजे बघा, नॅचरली देवानं असं बनवलंय. गाईचं बाळाला गाईचं दूध, आई कुठली आहे त्यानुसार. आपला आपण माणूस आहे तर माणसाच्या बाळाला माणसाचं दूध. बरोबर. ठीक आहे, चालेल. ओके. आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आम्ही पुढे जाऊ. हा, बरोबर. असा सल्ला विचारायला पाहिजे. हा.